तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। 3.5 वर्षाच्या लेकराच्या बाबतीत जो प्रकार किळसवाना या ठिकाणी घडला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच त्या वयाच्या मुली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही घटना घडल्याच्या नंतर जे पोलिसांनी प्रोएक्टिव्हली करणं अपेक्षित होतं, ताबडतोब गुन्हा नोंद करून त्या ठिकाणी त्या आरोपीला, त्या नराधमाला अटक करणं, ताबडतोब त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेणं, मला वाटतंय तशा प्रकारची ऍक्शन न घेता कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करून घेतला गेला नाही। मला वाटतंय अशा पद्धतीनं पक्षीय राजकारणाच्या विचक्यात अडकून जर अशा गंभीर घटनेकडे आपण दुर्लक्ष करत असू तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीही असू शकत नाही। या घटनेचा तीव्र शब्दात निषेध आहे आणि माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती आहे की अशा घटनांना वारंवार त्या ठिकाणी घडताना आपल्याला त्या ठिकाणी समाजात दिसत आहे। अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। 3.5 वर्षाच्या लेकराच्या बाबतीत असं कृत्य करणाऱ्या लोकांना मला वाटतंय अतिशय कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। ती शिक्षा इतकी कठोर असली पाहिजे की भविष्यात पुन्हा अशा पद्धतीचं वागण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही पाहिजे। अशा प्रकारची शिक्षेची तरतूद मला वाटतंय अशा आरोपींना असणं गरजेचं आहे आणि सरकार नावाच्या यंत्रणेनं कोणी कुठं का असना अशा नीच कृत्यामध्ये जर एखादा माणूस त्या ठिकाणी अडकला असेल, एखादी संस्था अडकली असेल, मला वाटतं त्यांचं पाठीराखापणा करण्यापेक्षा त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊन त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं, जे की त्या ठिकाणी केलं गेलं नाही। मग जनतेचा प्रक्षोभ झाला, लोक चिडली, आणि शेवटी माणसं सहन करायची एक मर्यादा असते आणि सहन करायची मर्यादा संपल्याच्या नंतर कोणीही त्या ठिकाणी ऐकत नसतंय। मला वाटतंय ह्याच्यापासून शानपण घेऊन तरी तातडीनं अशा गुन्ह्यासाठी कठोरातली कठोर शिक्षेची तरतूद सरकारनं त्या ठिकाणी करावी। घडली त्या घटनेच्या बाबतीत तब्बल 12 तास गुन्हा नोंदवून घेण्यास उशीर का झाला आणि त्याच्यामुळं जनतेचा प्रक्षोभ काल आंदोलनातून दिसून आला आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी एखाद्या चिमुरडीसाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होत असेल तर मग या ठिकाणी राज्य कोणाचं आहे? म्हणजे तुम्ही एखाद्या नराधमाला पाठीशी घालण्यासाठी त्याला 12 तास त्याचा गुन्हा नोंद करून घेत नाहीत। दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस शाळेसमोर, रेल्वे स्टेशनवर आंदोलन सर्वसामान्य नागरिक करतात त्यांना तुम्ही सांगता की हे विरोधकांनी प्रायोजित केलेलं आंदोलन आहे। मला वाटतं आता तरी राजकारण बंद करावं यांनी आणि लाडक्या नावाने जे योजना चालू केल्या त्यापेक्षा आम्हाला आमची बहीण आणि आमची लेक सुरक्षित पाहिजे, यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यासाठी पूर्णतः अपेक्षित ठरलेले आहेत। गृहमंत्री अपेक्षित ठरलेले आहेत, या राज्याचं सरकार अपेक्षित ठरलेलं आहे। त्यामुळे आता त्यांनी कमीत कमी अशा नराधमाला पाठीशी घालणाऱ्या 12 तास ज्या गृह खात्यानं गुन्हा नोंदवून घेतला नाही यांच्यावर कारवाई करणार, हे महाराष्ट्राच्या माता भगिनीला, बहिणींना उत्तर देणं सरकारच्या वतीनं गरजेचं आहे। आणि काल लाठीचार्ज केला, वारकऱ्यावर लाठीचार्ज, आंदोलकावर लाठीचार्ज, काल न्याय हक्कासाठी अशा चिमुरडीवर अत्याचार केलेल्या हक्कासाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यावर लाठीचार्ज केला जात असेल तर मग राज्य कोणासाठी चालतं ह्याचा विचार करणं महाराष्ट्रातील जनतेला भाग पडलेला आहे। आणि मला एवढंच सांगायचंय की या गोष्टीचा निषेध करण्याच्या पलीकडली गोष्ट आहे, कारण ही किळसवाणी गोष्ट आहे आणि अशा लोकांना पाठीशी घालणारे हे त्यात तेवढेच दोषी आहेत असं मला वाटतं। त्यामुळे आज आम्ही धाराशिव शहरात सगळ्यांच्या वतीने या राज्य सरकारचा निषेध करतोय आणि तुम्ही जे फ्लेक्स लावलेत ना त्यापेक्षा आमच्या लेकी आणि बहिणी या सुरक्षित करा, एवढीच मागणी सरकारकडे आमची आहे। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब